हाय हॅलो नमस्कार सर्वांना. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर तुम्ही माझे आता सध्या व्हिडिओ पाहत असाल एप्रिल महिन्याचे. तर मिस्टरांचं आम्ही आता पोचणार होतो हॉस्पिटलकडे, येणार ते व्हिडिओ. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सांगते की मी हे काही व्ह्यूसाठी किंवा चॅनल माझं हे होण्यासाठी नाही टाकत आहे. तर माझे दोन्ही पार्ट्स जे जीवनाचे आहेत, सुखाचे आणि दुःखाचे, तर सुखाचे जसे मी शेअर करते कॉन्फिडन्सली, तसेच मला माझ्या या जर्नीचे पण, मिस्टरांच्या हॉस्पिटलाइजच्या जर्नीचे पण मला शेअर, म्हणजे मिस्टरच बोलले बनव आणि शेअर कर, त्याच्यामुळं मी बनवले पण आणि शेअर पण करते. तर कोणाच्या ह्याच्यातला गैरसमज असेल की चॅनल चालवण्यासाठी किंवा व्ह्यूसाठी हे सगळं चाललेलं आहे, तर कृपया हा गैरसमज डोक्यातनं दूर काढून टाका. आणि तसं करायचं असतं तर माझं कधीच भरपूर माझे प्रॉब्लेम्स घेऊन तुम्हाला मांडता आले असते किंवा दाखवता आले असते, पण मी तसं माझ्या चॅनलवर कधीच केलेलं नाही आहे. मला जास्त करून हॅप्पी टाईम दाखवायलाच आवडतो आणि ऑल सगळ्यांना घेऊन मी चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत असते. पण आताच्या ह्या सिच्युएशन नंतर मी माझ्या फॅमिलीपुरतं आणि माझेच जे लाईफस्टाईल आहे ते शेअर करणार आहे. कारण या घटना आपल्याला शिकवतात, म्हणजे कोणाला आपण सोबत घेऊन गेलो आणि कोण आपल्याबरोबर आहे आता सध्या, तर यातनं आपण शिकतो. तर आता मी माझ्यापुरतं, म्हणजे माझी लाईफ जर्नी, म्हणजे मी जे इतरांना घ्यायची व्हिडिओमध्ये, ह्यांना त्यांना असं ह्याचं कार्यक्रम त्याचं कार्यक्रम, तर आता मी हे बिलकुल करणार नाही आहे. प्लीज मला माफ करा. कारण आपण त्या ओघात राहतो व्हिडिओ बनवण्याच्या, किंवा मला वाटतं हे आपले माझे, पण हे दिवस असतात ना, आता माझे हे हॉस्पिटलाइज दिवस होते, तर इथे मला आता समजायला लागलं आहे की चांगलंच, की कोणासाठी आपण काय किती वेळ खर्च केलेला असतो, कोणाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, सगळं हे व्यर्थ आणि फेल आहे. तर आता यापुढे मी फक्त माझी जर्नी, म्हणजे माझी फॅमिली, माझं सगळं म्हणजे मी दाखवणार आहे. बेल वाजते. तर आमचा सेकंड टाइम होता हॉस्पिटलला जायचा, पण मला मी म्हणून तयारी केलेली, तर ते काय आता गेले नाहीत, रिटर्न आले वाटतं. 10 दिवसांनी बोलवलंय हो, है ना. 10 दिवसांनी रिपोर्ट काढायला सांगितला. काय झालं? रिपोर्ट तर मिळाला. हा रिपोर्ट घेता आला असता. तसं करावं लागेल, कारण हे लिहिलं ना त्यांनी सर, आता वाचलं नाही, तर ते डे केअर ॲडमिशन घ्यावं लागेल. परत एकदा त्याला जावं लागेल भेटायला, कॉर्पोरेट डेस्कवाल्याला. त्याच्यानंतर त्या ॲडमिशनचं कोटेशन घ्यावं लागेल. त्या ऑपरेशनमधलं त्यांनी हे स्टेंटचं पण पैसे घेतलेत का माहीत नाही. त्यामुळं त्याच्याला सगळं भेटतो. आम्ही आता सोबत निघालेलो, पण फेल झालेले. उद्याच 10 दिवस होतात ना. नाही, आज 10 दिवस होतात तसे, पण उद्या ते बाकीचे कामं तर होते. उद्या पण ते ह्याचं काम नाही होणार, प्रोसेस आहे त्याला बरीचशी. तर मी व्हिडिओला इथेच हे करते, आणि तुम्ही पुढची जर्नी कोणाकोणाला पाहायला आवडेल ते व्हॉट्सअपद्वारे कमेंटद्वारे लिहा. आणि म्हणजे मी तर शेअर करणारच, तुम्ही कमेंट करा अगर नका करू, कारण मी पहिलंच माझ्या चॅनलचा उद्देश सांगितलेला आहे की मी माझे डे टू डे लाईफ शेअर करत राहणार आहे.
मग माझ्या लाईफमधले कुठलेही प्रसंग आलेले असतील, हॅपी प्रसंग, सुखाचे, ते मी सगळं हे करणार आहे, शेअर करणार आहे. आणि हे माझ्यासाठीच, म्हणजे आम्हालाच ते नंतर. आणि व्हिडिओ करण्याचा पण उद्देश काय होता की आपण जेव्हा ते सगळं चालू असतं ना सिच्युएशन, तेव्हा आपल्याला समजत नाही, व्हिडिओमधून नंतर कळतं अरे या बाबतीत हे सांगितलेलं होतं, कळत, म्हणजे लक्षात येत होतं पुन्हा बघून. कारण डॉक्टर लोक एकदम फास्ट बोलत असतात, त्याच्यात लक्षात येत नाही नर्सचं वगैरे. मग त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत राहिले. आणि मी एकटी होते ॲक्च्युली. प्रणित जाणार होता, पण त्याला पण हे सगळं पहिल्यांदा फेसिंग करायला असं होईल का नाही धाडस बोलत होता तो. मला राहू दे मम्मी मी जाईल, पण मला पण त्याला असं द्यायचं नव्हतं. कारण फर्स्टच्या वेळेस गाठीचं पण मीच आलेली, त्यांना घरी ठेवलेलं. माझे छोटा भाऊ आणि आई त्यांच्याजवळ होती. आणि यावेळेस ते लोक घरी राहिले मॅनेज करत, आणि मी मिस्टरांसोबत राहिले. मला हा सेकंड एक्सपिरियन्स होता त्यांचा, म्हणजे हॉस्पिटलचा. पण तरी हॉस्पिटल म्हणल्यावर थोडं मन असं एकदम हे होऊन जातं. आणि मी नंतर आता तिथे पोचलेली आहे आम्ही दोघं, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. हॉस्पिटल फोर्टिस मुलुंडचं आहे. आणि नंतर मग कसं बाहेरून मी माझ्यावरच सगळं पडलं. कारण पेशंट बाहेर एकदा ॲडमिट झाले का ते बाहेर पडू शकत नाहीत, किंवा खालीसुद्धा ऑफिसला ते बोलायला येऊ शकत नव्हते, एवढं ते कडक नियम होते तिथले. आणि रविवार असल्यामुळं मेडिकल बंद होतं. आणि सगळं मग मला तर यांनी काहीच सगळं घरात आणून दिलेलं आहे. माझ्यासुद्धा औषध गोळ्या घरात आणून देतात. त्याच्यामुळं मला कोणतंच असं माहिती नाही, रस्ता, मेडिकल असं. आणि ते सगळं मला फेस करावं लागलं. आणि मी केलेलं. खरंच मला त्या दिवशी डोकं माझं एकदम गरगरत होतं. म्हणजे मी घरातलं उरकून, दुपार पण होती, इकडे प्रचंड ऊन आहे. आणि सगळं करून मी घरातलं हॉस्पिटलला यांना घेऊन पोचले. लगेच मला इमर्जन्सी औषधं मागवायला सांगितली. मग आमच्या कंपनीचे रूल होते की सगळं तिथलंच हॉस्पिटलचंच पेशंटला देणार. पण ते नर्स वगैरे बोलले आता ते सगळं चेंज झालेलं आहे, तुम्हाला बाहेरूनच मेडिसिन घेऊन यावं लागतील. मग आम्ही मिस्टरांना काय ते पेशंट असल्यामुळं आणि त्यांची तब्येत पण एवढं असं हे चालत नव्हतं की आता कोणाला विचारायचं, फोन करायचं. 1-2 जण होते जे त्यांचे म्हणजे मित्र होते, त्यांना केला की ते कामकाज बघणार. तर ते पण सांगायला लागले आज संडे असल्यामुळं बंद आहे. आणि नियम चेंज झाला असेल असं सांगितलं त्यांनी ते ऑफिसचे. त्याच्यामुळं मग मी उतरले खाली. आणि मला तर यावर्षी थोडं यांनी सगळं फोनपे वगैरे मला शिकवून ठेवलं होतं. कारण कॅश घेऊन मला काउंटिंगला पण जाम प्रॉब्लेम होतं. म्हणजे मोठे अमाऊंट मला काउंट करता येत नाही बाहेर. मला असं भीती वाटते, कारण मी कधीच हे असे व्यवहार वगैरे केलेले नाही आहेत. मग मला फोनपेची एवढे त्यांनी शिकवलं होतं, म्हणजे गेल्या वर्षीपासून. तर ते मला आल्यामुळं त्याचा उपयोग झाला तिथे. मग मी मेडिकल शोधलं. मग तिथून 3-4 हजाराचे औषधं घेतले. मग पुन्हा घरी आले चालत हॉस्पिटलला, तिथे पोचले. मग त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू झाल्या. मग चालू झाल्यावर पुन्हा मग मिस्टरांचं पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा. आणि आवडल्यासच तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि माझी लाईफचा हा पण एक पार्ट तुम्हाला मी शेअर केलेला आहे. संपूर्ण खरं आहे, किंवा असं मी कोणी कहाणी बनवून मी लगेच सांगू शकले असते, पटापट व्हिडिओ टाकू शकले असते. पण मला नाही करायचं आहे तसं. व्ह्यूसाठी तर नाहीच, आणि माझ्या चॅनलसाठी पण नाही आहे. माझ्या चॅनलचा उद्देश फक्त माझी लाईफ जर्नी तुमच्यापर्यंत, डे टू डे लाईफ माझी यावी, हाच उद्देश आहे. बरं तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी तुम्हाला शेअर करून म्हणजे हे इमोशनल वगैरे ब्लॅकमेल, हे बिलकुल माझं हे नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त माझं म्हणजे तुम्ही त्यातनं हे व्हा. आता हे जी घटना झाली, मला बाहेरून मेडिसिन वगैरे आणायला लावलं, किंवा जे आम्हाला तिथे ह्यांना पेशंट असल्यामुळं त्यांचं एवढं म्हणजे लक्षात वगैरे येईना त्यांना.
जास्त गंभीर झाले ते, म्हणजे त्या टायमिंगला जसं ऑपरेशनची टायमिंग यायला लागलं. तर हे सगळं एकट्यानेच सगळं केलेलं आहे महिनाभर त्यांनी. आणि पुन्हा आता ॲडमिट होऊन पुन्हा त्यांना असं ते सगळं हे होत चाललेलं ऑपरेशनच्या टायमिंगपर्यंत. विचार करण्याची एवढी क्षमताच नव्हती. मग ते सगळं मी हँडल केलं, आम्ही जेवढं हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं तेवढं. मग सेकंड डेला आमचे मोठे दीर आलेले आहेत, तर ते पण त्याच एकाच कंपनीत आहेत दोघं कामाला. आणि मग त्यांनी रूल वगैरे तिथं चेक केले, बदली झालेत का या वर्षीचे. तर मग त्यांना सांगितलं आम्ही आता चौकशी करून सांगतो. तर चौकशी केली तर रूल नव्हते चेंज झालेले. ते सगळं आम्हाला हॉस्पिटलकडून मिळत होतं फॅसिलिटी, आणि सगळं त्यांना म्हणजे, आणि रूम पण आम्हाला चांगली अवेलेबल होती. पण त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही या ह्याचे म्हणजे रूममध्ये जा म्हणून. जे त्यांनी दिलं होतं तिथे आम्ही 1 दिवस पूर्ण ॲडमिट राहिलो, ऑपरेशन केलं. आणि मग माझ्या दिरांनी भरपूर सगळी चौकशी पुन्हा करायला लागले की काय काय हे चालू आहे इथे, कसं आहे. मग ते सगळं बाहेर आलं त्यांचं की ते लोक हॉस्पिटलवाले पेशंटला हे करतात, म्हणजे बाहेरून सगळं मागवून हे सगळा कारभार तिथे चालू होता. आणि तो उघडकीस आला होता त्यावेळेस. तर ते सगळं मग आम्हाला शिफ्ट वगैरे केलं, चांगल्या रूममध्ये शिफ्ट केलं. 5 स्टार रूम होता वरती, त्याच्यामध्ये आम्हाला सगळं ह्यांना आरामात एकदम, म्हणजे बेड वगैरे इतका आरामदायक दिला होता. मला पण बेड एकदम चांगला दिला होता. आणि ह्यांचं खानपान आणि बेडमुळं त्यांना बसायला उठायला खूप चांगली मदत झाली. तर हे मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि आमच्या मोठ्या दिरांना पण थँक्यू सो मच बोलते की मला फोन पण नाही करायचं त्यावेळेस सुचलं. कारण आपण कसं माझे बोलणं म्हणजे मी खूप कमी प्रमाणात बोलते सर्वांशीच. फक्त मी यूट्यूबमध्ये काम करायला लागल्यापासून माझी बडबड अशी चालू असते. तर मी त्यावेळेस मला नाही समजलं की कॉल करावा किंवा विचारावं, आणि ते मी हँडल करत गेले. मग ते सगळं झालं. मग दीर वगैरे सगळे आमचे सेकंड डेला बघून वगैरे गेले, सगळेजण आले होते. आणि नंतर तुम्ही पाहत राहा व्हिडिओमध्ये. तर थोडंसं मी इमोशनल पण होते. जे त्या सगळेच बघा त्या वेळेस असतात ना, त्यांच्यावर वेळ येते त्यांनाच ते कळतं की काय काय होत असतं. आता मला व्हिडिओ एडिट करताना ते होत होतं, रडायला येत होतं. मी व्हॉइस रेकॉर्ड देत होते, काय काय मी बोललेले पण आहे बघा स्वतः घरातून खाली निघताना, की ज्याचं दुःख त्यालाच कळतं. त्या वेळेस व्हिडिओ मी बनवते, पण आपल्यालाच माहिती आपलं काय चाललेलं असतं. तर हा व्हिडिओ मी मोठा नाही करत. नेक्स्ट अजून मिस्टरांना 10-15 दिवसांनी पुन्हा 1 दिवसाचं हे आहे. तर घरी आता ट्रीटमेंट मी की चालू, म्हणजे जेवण, गोळ्या, औषधं, आराम चालू आहे त्यांचं, व्यवस्थित आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहेत स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही फक्त गैरसमज करू नये. व्ह्यूसाठी किंवा चॅनलसाठी मी हे सगळं करते आहे. प्लीज सपोर्ट करा मला पण. माझे लाईफ जर्नी मी तुम्हाला शेअर करते आहे, एवढाच हे असू द्या. आणि तेच थांबते. थँक्यू सो मच बोलते. आणि नेक्स्ट व्हिडिओ हे येणार आहे हॉस्पिटलमधले.